मी गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये माझ्या मतदारसंघाच्या कामानिमित्त होतो। दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की ह्या केसमध्ये फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आणि ही केस फासापर्यंत नेण्यासाठी या जळगाव जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती व्हावी या प्रयत्नासाठी मी 2 दिवस माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय यांच्याकडे होतो। त्यांनी त्याला दुजोरा देऊन उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्याच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हली निर्णय घेतलेला आहे। आणि आज सकाळी आल्यानंतर मला सर्व मीडियातून फोन चालू झाले की काल असा प्रकार घडला, कोणीतरी कार्यकर्त्यांनी त्या पत्रकाराला मारहाण केली, त्यांनी त्याच्या स्पष्टीकरणामधून असं सांगितलं की हे किशोरप्पाचे कार्यकर्ते होते, किशोरप्पांनी 2 दिवसापूर्वी मला शिवीगाळ केली, त्याच्यात त्यांनी दम दिला होता आणि म्हणून ही जी काय मारहाण झाली ही किशोरप्पाच्या कार्यकर्त्यांकडूनच झाली आहे। उद्या किशोरप्पा आणि त्यांच्या परिवाराकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे आणि तो व्हिडिओ मारहाणीचा दाखवला जातोय आणि म्हणून प्रत्येक मीडियाकडून मला वारंवार फोन येत आहे। मी जसाही फोन आला त्यांना माझं उत्तर देतोय, परंतु मला आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार बांधवांना पहिल्यांदा विनंती करायची आहे की हा लढा किंवा जी काय कृत्य माझं झालं, जी काय मी शिवीगाळ केली हे मी नाकारलेलं नाही, परंतु हे स्पष्ट करू इच्छितो की मी या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पत्रकारांच्या विरोधात नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे। याचं कारणही तसं होतं की जी काय घटना त्या दिवशी घडली ती इतकी भयावह होती, अख्ख्या मतदारसंघाला नव्हे तर महाराष्ट्राला काळिमा फासणारी होती। अशा परिस्थितीमध्ये एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण असा खून केला गेला, संपूर्ण गाव आणि परिसर प्रचंड असं संतप्त होतं। अशा या संतप्त वातावरणामध्ये जर त्या लोकांच्या जे काही संतप्त भावना आहेत ह्या जर का शांत करायच्या असतील, ज्या मुलीचे आई वडील आहेत त्यांचं सांत्वन करायला पाहिजे, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या प्रचंड धावपळीत मी त्यांच्याकडे गेलो। त्यांना हा विषय सांगितल्याबरोबर त्यांनी देखील ही संवेदनशीलता पाहिली आणि त्यांनी तात्काळ सगळे कामं बाजूला ठेवून त्या चिमुकलीच्या आई वडिलांचं सांत्वन केलं। संतप्त असलेल्या महामोर्चाला देखील त्यांनी शांत केलं आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही, ही माझ्या मुलीसारखी केस, ही माझी मुलगी आहे असं गृहीत धरून आपण ही केस चालवू, फास्ट ट्रॅकवर चालवू, चांगल्यात चांगल्या वकिलाची नियुक्ती करू, अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी त्याच वेळेस त्या म्हणजे निवेदन करताना केल्या। माननीय गृहमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये त्या बाबतीतलं निवेदन केलं। असं असताना हा महाभाग की जो स्वतःला पत्रकार समजतोय तो महाभाग डायरेक्ट असं सांगतो की एका बाजूला गोंडगावकरांचा संतप्त मोर्चा आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची चंपूगिरी। साहेब मी हा विषय अजिबात सहन करू शकत नाही, शकलो नाही। तो याच्यावर थांबला नाही, त्यांनी दुसरा एक व्हिडिओ तयार केला। एक तर स्वतःच्या घरात एक रूम तयार करतो, त्याच्यात समोर त्याचा मोबाईल ठेवतो, तोच बाईट देतो, तोच त्या टाकतो। त्यांनी व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी सल्ला दिला या महाराष्ट्रातल्या मुलींना, त्यांच्या पालकांना की पालकांनो तुम्ही सावध राहा, तुमच्या मुली सकाळी फिरायला जातात तेव्हा 1-1 तास कोणाशी बोलतात। अरे हा तू संदर्भ किंवा हे कोणाला शिकवतोय? हा संदर्भ तू केव्हा देतोय? त्या एका 7 वर्षाची मुलगी चिमुकली, ती काय त्या दिवशी फोनवर बोलत होती म्हणून हा प्रकार घडला? असा जर सल्ला देत असेल तर निश्चितपणे जी काय कृती मी केली ती क्रिया होती, त्याच्यावर माझी ही प्रतिक्रिया होती हे निश्चित आहे। परंतु काल त्याला जी काय कोणी मारहाण केली त्याच्यावर असं म्हटलंय की आमदाराच्या कार्यकर्त्यांनी, गुंडांनी मला मारहाण केली। पहिल्यांदा मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की तो कार्यकर्ता माझा नाही, तो माझा कुठल्याही प्रकारचा पदाधिकारी नाही, मी ह्या गोष्टीचं समर्थनही करत नाही। निश्चितपणे त्याला जी काय मारहाण झाली त्याचा मी निषेधच करतो, यातही कुठल्याही प्रकारची शंका नाही। परंतु माझी सर्व पत्रकार बांधवांना, मीडियाला या निमित्तानं आव्हान माझा विनंती आहे की तुमचे प्रतिनिधी एकदा लोकलला तर पाठवा,
दुनिया जाऊ द्या, व्यापारी जाऊ द्या, गोरगरीब जाऊ द्या, वेगवेगळ्या विषयांना जाऊ द्या, एकदा फक्त तुम्ही तुमच्या पत्रकारांची प्रतिक्रिया घ्या. मग ते लोकमतचे श्याम सराफ असू दे, मुंबईला ज्यांचं चॅनल आहे ते अनिल महाजनला विचारा, आणखी दिव्य मराठीचे पत्रकार आहेत दिवटे, त्यांना तुम्ही विचारा, आमचे ते विजय पाटील आहेत त्यांना तुम्ही विचारा, असे अनेक पत्रकार आहेत, त्यांच्यात प्रतिक्रिया घ्या. आणि त्यांच्या बरोबरच एकदा जरा मतदारसंघात आणि खास करून त्या भडगाव तालुक्यात आपले प्रतिनिधी पाठवून जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घ्या की तुमचं ह्याविषयी संदीप महाजन बद्दल काय मत आहे. साहेब, त्यांनी अजूनही त्या गावात आणि तालुक्यात जाण्याची हिंमत केली नाही. इतकी भयावह प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया ह्या संदीप महाजन बद्दल आहे. पण तो स्वतःला पत्रकार दाखवून या नॅशनल चॅनलवर अशा पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पत्रकारावर हल्ला, पत्रकाराला शिवीगाळ, अशा पद्धतीचं दाखवून तो तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतोय. मी आजही सांगतो की मी पत्रकारांच्या विरोधात नाही, मी त्याला पत्रकार म्हणून शिवीगाळ केलेली नाही, तर त्याला प्रवृत्ती म्हणून शिवीगाळ केलेली आहे. आणि म्हणून आज ज्याला जी काय मारहाण झाली, मी तात्काळ पोलीस स्टेशनला विचारलं की यांना आरोपींवर तुम्ही कारवाई केली का, त्याची तक्रार देखील घेतली आणि संबंधित आरोपींवर कारवाई देखील झालेली आहे. त्याच्यामुळे हा जो काही विषय आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांना, कारण मला माहिती आहे की कोणताच राजकीय पुढारी पत्रकारांच्या विरोधात जाणार नाही, त्याच्यामुळे ते सगळेच जण निषेधच करतील, विरोधात असतील तेही निषेध करतील. मी देखील त्या मारहाणीचा निषेध करतोय. पण मी अजूनही सर्व पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतोय की त्याला मी पत्रकार म्हणून नाही तर ते प्रवृत्ती म्हणून, याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा आपण चौथा आधार स्तंभ स्वतःला समजतो किंवा आपल्याला मानलं जातं, तर चौथा आधार स्तंभ म्हणून लोक आपल्याकडे जरूर पाहतात, त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. साहेब, यांनी नगरपालिकेला ब्लॅकमेलिंग करायचं, स्वतः तिथं स्वच्छ अभियानाच्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, स्वतः गॅसची बंदी असताना त्या ठिकाणी स्वतः गॅसच्या हंड्या घरी आणायच्या आणि गॅसच्या हंड्या, गाड्या, सिलेंडर त्या ठिकाणी भरायचं, स्वतःच्या असे अनेक गोरख धंदे, स्वतःचे त्यांनी गॅसचे म्हणजे क्लासेस चालवले, शिक्षकांना पहिल्यांदा ब्लॅकमेलिंग केलं, तुमच्या विरुद्ध तक्रारी करेल, तुम्ही जर क्लास घेतले तर मग विचार करा, आणि स्वतःने 5 मजली बिल्डिंग उभी करून स्वतःच्या क्लासमध्ये पोरं कशी येतील याच्याकरता शिक्षकांना ब्लॅकमेलिंग केलं, व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केलं. अशा पद्धतीने गावगुंडा पत्रकार, जो स्वतःला पत्रकार समजतोय, मी त्याला कधीच पत्रकार म्हटलं नाही, तो एक स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी, स्वतःच्या परिवारासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी त्यांनी ही पत्रकारिता म्हणून स्वतःला संबोधतोय. मी उलट त्याचा निषेध करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या निमित्तानं विनंती करतो की याच्यामध्ये ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. ठीक आहे, जे कोणी येतील त्याला मी सामोरं आहे, विरोधकांना उत्तर द्यायला मी सामोरं जाणार आहे, परंतु याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा संभ्रम, मी जे बोलतो ते 100% सांगतो की होय मी ते केलेलं आहे. मी ज्या शिव्या दिल्या ते कधीही कबूल केलं, आजही केलं, उद्याही करेल. पण ही जी काही मारहाण झालेली आहे त्या मारहाणीचा मी निषेधच करतो, त्याचे कधीही मी समर्थन करणार नाही. धन्यवाद.